Hello students, today's lecture we are going to environment studies. Okay, ability enhancement compulsory course environmental studies, 2 credits for undergraduate ESY BSc semester 4 or ESY BSc computer science. Okay, सेकंड सेमिस्टरसाठी हा तुमचा सिलेबस आहे. तर फर्स्ट सेमिस्टरला आपण बघितलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट आता हे पुढचं सेमिस्टर, तर त्यासाठी तुम्हाला सिलेबस अशा प्रकारे आहे, तो आपण पाहूया. फर्स्ट युनिट आहे एन्व्हायरमेंटल पोल्युशन. इन दिस टॉपिक एन्व्हायरमेंटल पोल्युशन मीन्स व्हॉट, टाइप्स ऑफ एन्व्हायरमेंटल पोल्युशन, कॉजेस, इफेक्ट अँड कंट्रोल्स. ओके, मग काय काय एन्व्हायरमेंटल पोल्युशन्स आहेत, त्याचे टाईप्स काय आहेत, त्याचे कॉजेस काय आहेत, त्याचा इफेक्ट काय आहे आणि कंट्रोल्स काय काय आहेत. मग एअर पोल्युशन आहे, वॉटर पोल्युशन आहे, सॉईल पोल्युशन अँड नॉईज पोल्युशन. दिस इज अ टाईप ऑफ पोल्युशन्स. ओके, न्यूक्लियर हजार्ड्स ऑफ ह्युमन हेल्थ रिस्क. ओके, मग याच्यामध्ये न्यूक्लिअर हजार्ड्स काय आहेत, ह्युमन हेल्थ रिस्क काय आहे, हे आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. मग सॉलिड वेस्ट काय आहे आणि त्याचा कंट्रोल अँड इंडस्ट्रियल वेस्ट यांचं कंट्रोल मॅनेजमेंट काय आहे, हे आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर पोल्युशन केस स्टडीज. मग त्याच्यावरती काही केस स्टडीज झालेले आहेत किंवा केस स्टडीज केलेले आहेत, ते पण आपल्याला बघायचं आहे. ओके, हे आहे फर्स्ट युनिट नेक्स्ट सेमिस्टरचं. देन नेक्स्ट युनिट एन्व्हायरमेंटल पॉलिसीज अँड प्रॅक्टिसेस. मग एन्व्हायरमेंटल पॉलिसीज काय काय आहेत, त्यामध्ये आहे क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंग, ओझोन लेअर डिप्लेशन, ॲसिड रेन अँड इम्पॅक्ट्स ऑन ह्युमन कम्युनिटीज अँड ॲग्रिकल्चर. मग क्लायमेट चेंजचा ह्युमन कम्युनिटीज अँड ॲग्रिकल्चरवरती काय इम्पॅक्ट होतो आहे, ग्लोबल वॉर्मिंगचा काय इम्पॅक्ट आहे, ओझोन डिप्लेशनचा काय आहे, त्यानंतर ॲसिड रेन हे काय आहे, हे आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक एन्व्हायरमेंट लॉज. मग त्याचे काही लॉज आहेत किंवा ॲक्ट आहेत. मग आता एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट काय आहे, त्यानंतर एअर पोल्युशनचा ॲक्ट काय आहे, वॉटर पोल्युशनचा ॲक्ट काय आहे, त्यानंतर वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट काय आहे, फॉरेस्ट कॉन्झर्वेशन ॲक्ट हे काय आहे, त्यानंतर इंटरनॅशनल ॲग्रीमेंट्स, मॉन्ट्रियल अँड कायटो प्रोटोकॉल्स अँड कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी हे पण बघायचं आहे. त्यानंतर नेचर रिझर्व, ट्रायबल्स, पॉप्युलेशन्स अँड राईट्स, ह्युमन वाईल्ड लाईफ कॉन्फ्लिक्ट इन इंडियन कॉन्टेक्स्ट. ओके, हे या चॅप्टरमध्ये आहे. ओके, दिस इज द एन्व्हायरमेंटल पॉलिसीज अँड प्रॅक्टिसेस. देन युनिट नंबर 7 ह्युमन कम्युनिटीज अँड द एन्व्हायरमेंट. मग ह्युमन कम्युनिटीजचा एन्व्हायरमेंटवरती काय इम्पॅक्ट आहे किंवा एन्व्हायरमेंटचा ह्युमन कम्युनिटीजला काय इम्पॅक्ट होऊ शकतो. ह्युमन पॉप्युलेशन ग्रोथ, इम्पॅक्ट ऑन एन्व्हायरमेंट. मग ह्युमन पॉप्युलेशन ग्रोथ जे आहे किंवा ह्युमन पॉप्युलेशन जे आहे त्याचा एन्व्हायरमेंटवरती काय इम्पॅक्ट आहे. त्यानंतर ह्युमन हेल्थ अँड वेलफेअर हे पण बघायचं आहे. त्यानंतर रिसेटलमेंट अँड प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन्स केस स्टडीज. मग त्याच्याशी काही रिलेटेड केस स्टडीज आहेत. त्यानंतर डिझास्टर मॅनेजमेंट, फ्लड्स, अर्थक्वेक, सायक्लॉन्स अँड लँडस्लाइड्स. ओके, दिस इज अ डिझास्टर, नॅचरल डिझास्टर. मग त्यांचं कंट्रोल आहे, त्यांचं मॅनेजमेंट आहे. देन एन्व्हायरमेंटल मुवमेंट्स. मग त्यामध्ये फर्स्ट आहे चिपको मुवमेंट्स, सायलेंट व्हॅली, बिशनाईज ऑफ राजस्थान, ह्या त्याच्या एन्व्हायरमेंटल काही मुवमेंट्स आहेत. त्यानंतर एन्व्हायरमेंटल इथिक्स, रोल ऑफ इंडियन अँड अदर रिलिजन्स अँड कल्चर्स इन एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन. देन एन्व्हायरमेंटल कम्युनिकेशन अँड पब्लिक अवेअरनेस, दिस केस स्टडीज, एक्झाम्पल CNG व्हेकल्स इन दिल्ली. मग याच्या काही केस स्टडीज आहेत इन ह्युमन कम्युनिटीज अँड एन्व्हायरमेंटल इम्पॅक्टच्या. ओके, देन नेक्स्ट फील्ड वर्क. आता फील्ड वर्क जे आहेत, फील्ड वर्कचं ऑलरेडी आपण मागच्या सेमिस्टरलाच काय केलेलं आहे, प्रोजेक्ट सबमिट करून घेतलेला आहे. त्याच्यामुळे या सेमिस्टरला फक्त तुम्हाला हे 3 युनिट जे आहेत 5, 6, 7 ह्या 3 युनिटवरतीच फक्त काय तुमचं डिस्कशन होईल आणि त्याच्यावरती तुमची टेस्ट होईल. ओके, प्रोजेक्ट या सेमिस्टरला नसणार आहे, कारण प्रोजेक्ट आपण मागच्या सेमिस्टरला नव्हता, तरी पण आपण त्या सेमिस्टरला तो सबमिट करून घेतलेला आहे. ओके, मग त्याच्यामध्ये प्रोजेक्टचं ओव्हरलुक किंवा ॲक्च्युअल प्रोजेक्ट कसा पाहिजे, काय त्याची हिंट आहे. व्हिजिट टू एरिया
डॉक्युमेंट एन्व्हायरमेंटल ॲसिस्ट रिव्हर फॉरेस्ट फ्लोरा अँड फाउना, म्हणजे आपण एखाद्या नदीला व्हिजिट दिलेली आहे किंवा नदीचं काय केलेलं आहे ऑब्झर्वेशन केलेलं आहे, किंवा फॉरेस्टला व्हिजिट दिलेली आहे, फॉरेस्टचं ऑब्झर्वेशन केलेलं आहे, फ्लोरा अँड फाउना हे सुद्धा ऑब्झर्वेशन केलेलं आहे. अशा प्रकारे काय पाहिजे तुमचा रिपोर्ट किंवा ते तुमचा प्रोजेक्ट पाहिजे, फील्ड वर्क पाहिजे. व्हिजिट टू लोकल पोल्युटेड साईट, अर्बन, रुरल, इंडस्ट्रीयल, ॲग्रिकल्चरल, जिथं काय होतं आहे पोल्युशन होतं त्या ठिकाणी आपण काय करायचं आहे सर्वे करायचा आहे. त्यानंतर स्टडी ऑफ कॉमन प्लांट्स, इन्सेक्ट्स, बर्ड्स अँड बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ आयडेंटिफिकेशन हे फील्ड वर्कमध्ये येतं. स्टडी ऑफ सिम्पल इकोसिस्टम्स, पॉन्ड, रिव्हर, देल्ली, रिच एक्सेट्रा हे सगळं फील्ड वर्कमध्ये जे ऑलरेडी आपण मागच्या सेमिस्टरला प्रोजेक्ट सबमिशन केलेलं आहे. ओके, दिस इज अ सिलेबस discussion on environmental studies. Okay, thank you.